संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे सुपुत्र आणि स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरीचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाली. याबद्दल संपूर्ण राज्यातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. या फेडरेशनच्या कामकाजाबाबत बोलताना दीपक पटवर्धन म्हणाले, या फेडरल बॉडीची अध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. खरं तर ही मध्यावधी निवडणूक होती. मूळ अध्यक्षांनी राजीनामा दिला, त्यामुळे ही निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये सर्वच संचालकांना 21 संचालकांना उभं राहण्याची संधी होती. पण माझ्या सुदैवाने अंतिम सर्वांनी मिळून बिनविरोध माझी निवड केली. त्यामुळे राज्य पतसंस्था फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला कालच्या निवडणुकीने उपलब्ध करून दिली. गेली जवळजवळ 20 वर्ष मी पतसंस्था फेडरेशनचा संचालक म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्रातल्या 3000 पेक्षा जास्त पतसंस्था या फेडरेशनशी संलग्न आहेत. पतसंस्था चळवळीचा आवाज म्हणून या फेडरेशनकडे पाहिलं जातं. पतसंस्थांचे वेगवेगळे प्रश्न असतील, नवीन कार्यक्रम असतील, नवीन तंत्रज्ञान असेल, या सगळ्या संदर्भात सातत्याने फेडरेशनने काम करणं अपेक्षित असतं. सहकार कायद्यामधल्या प्रावधानाप्रमाणे सर्व संस्थांनी त्यांच्या संचालकांसाठी, त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी नव्हे, त्यांच्या सभासदांसाठी सुद्धा प्रशिक्षण आयोजित करणं आवश्यक असतं. आणि ही प्रशिक्षण बॉडी शासनमान्य प्रशिक्षण संस्था म्हणून या फेडरेशनला मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर विविध पद्धतीची प्रशिक्षण शिबिरं या फेडरेशनच्या माध्यमातून घेतली जातात. वसुली कारवाईच्या संदर्भाने जो 101चा दाखला प्राप्त होतो, तो दाखला संस्थांना प्रदान करण्यासाठी एक वेगळी व्यवस्था या फेडरेशनच्या माध्यमातून केलेली आहे. सहकार खात्याचे अधिकारी, सहाय्यक निबंधक लेवलचे परसेवेवर डेप्युटेशनवर या फेडरेशनमध्ये काम करतात. विशेष वसुली अधिकारी या फेडरेशनच्या माध्यमातून 101च्या दाखल्यांवर कार्यवाही करून वसुली करण्यासाठीही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतात. पतसंस्थांच्या चळवळीला अत्यंत पोषक ठरावं, मार्गदर्शक ठरावं, त्यांचे प्रश्न हिरिरीने शासन दरबारी मांडावे आणि त्याची निर्गत करून घ्यावी, अशा पद्धतीचं काम हे फेडरेशन करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर पतसंस्थांचं जाळं पसरलेलं आहे. 19,000 पतसंस्था, 19,978 माझ्या माहितीप्रमाणे, नागरी पतसंस्था असतील, मग पगारदार पतसंस्था असतील, या सर्वच संस्था या फेडरेशनच्या छत्राखाली काम करतात. 19,000 पेक्षा जास्त नागरी पतसंस्था या ठिकाणी काम करत आहेत. 6 कोटी सभासद, जवळजवळ 6 कोटी सभासद म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 50% सभासद या चळवळीशी निगडीत आहेत. इतकी ही चळवळ अत्यंत महत्त्वाची आहे. आत्ताच्या आकडेवारीप्रमाणे 90,500 कोटींच्या ठेवी या पतसंस्थांकडे जमा आहेत. त्या जवळजवळ 1200 कोटीचं भांडवल हे या पतसंस्था चळवळीमध्ये नव्याने निर्माण होतं. अशा प्रकारची एक व्यापक स्वरूपाची अशी व्यवस्था आहे. आणि ही व्यवस्था आज प्रगत बँकिंगचं युग आहे. राष्ट्रीयकृत बँका असतील, अर्बन बँका असतील, इतकंच नाही तर प्रायव्हेट बँका असतील, आता स्मॉल AU सारख्या बँका असतील, एवढं मोठं नेटवर्क असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये 19,000 पेक्षा जास्त पतसंस्था कार्यरत आहेत. आणि मोठ्या प्रमाणावर मी आता म्हटलं त्याप्रमाणे 6 कोटींचा सभासद वर्ग या पतसंस्था चळवळीशी निगडीत आहे. मोठं अर्थकारण
या पतसंस्था चळवळीच्या माध्यमातून होत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्यवस्थेवर जनमानसाचा प्रचंड असा विश्वास आहे. आणि कुठचीही व्यवस्था चालायची असेल तर त्या व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती या विश्वासार्ह असणं आवश्यक असतं. आणि विश्वास हा जसा वर्तनातून प्रगट होत असतो त्याच पद्धतीने तुमची माहिती, तुमचं ज्ञान हे किती प्रगत आहे त्याच्यावरही विश्वासार्हता आणि कॉन्फिडन्स हा अवलंबून असतो. त्यामुळे या दोन्ही काउंटवर हे फेडरेशन काम करत आहे. शिखर संस्था म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर पतसंस्थांना एकत्र करून, त्यांच्याशी संपर्क करून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करणं, माहिती पुरवणं, शासन दरबारी